सेवापूर्ती कार्यक्रम आनंदराव बिराजदार गुरुजी यांनी शिक्षक म्हणून 36 वर्ष सेवा केली. त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आणि सौभाग्यवती चंद्रकला बिराजदार यांनी सरपंच म्हणून 5 वर्ष या गावाचा कारभार केला. त्यांच्याही सेवेची पूर्ती हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बिराजदार गुरुजी या संस्थेमध्ये यांनी 36 वर्ष काम केलं. त्या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष आमचे मित्र माजी सनदी अधिकारी बिपिन नरोड साहेब, दुसरे आमचे सहकारी विलोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष यादवरावजी तुडमे, देगलूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती आदरणीय माधवराव मिसाळे गुरुजी, बाळासाहेब पाटील खतगावकर, रवी पाटील, कुंडलवाडी मार्केट कमिटीचे अध्यक्ष आमचे बाबारावजी भाले, मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस भास्कर पाटील बिलवंडे, सुनील एंबडवार, भीमराव जेठे माजी नगराध्यक्ष, हनुमंतराव पाटील बामणीकर, गंगाधरराव नरवाडे, डॉक्टर लखमापुरे, आमचे माजी पंचायत समितीचे सदस्य मोहनरावजी जाधव बडुळकर, राजेंद्र कापावार, आमचे बिलोलीचे कॉन्ट्रॅक्टर श्रीमान चंचलवाड, आमचे गंगाधर अंपलवार, अंबादास शिंगारे, शंकर पाटील माजी सरपंच, चंद्रकांत देवारे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच दत्त महाडे साहेब, प्राध्यापक मंगनाळे, सदाशिव पाटील डाकोरे, पिंपळगावचे माजी सरपंच मारुतरावजी दगडे, आमचे सहकारी मारुतराव पोलीस पाटील कुंभारगावकर, श्रीनिवास शिंदे, पत्रकार अशोक दगडे, शिवा पाटील कासराळीकर, शंकरराव पाटील चेअरमन मिनकी, राजू सिरसेटवार तंटामुक्ती अध्यक्ष, आमचे श्रीनिवास पाटील नरवाडे गुजरीकर, माजी पंचायत समितीचे सदस्य शंकरराव काळे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमान संग्रामजी हायगले, रमेश पाटील बाळापूरकर, श्री रमेश शेटकर, आमचे माजी सरपंच आमचे प्रचंड गंगाधर, माजी सभापती पांडवे, माजी पंचायत समितीचे सदस्य आमचे सहकारी दिगंबरराव पडसे आणि आमचे प्रकाश पोखरनीकर, आणि त्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचलन केलं
ते आमचे प्राध्यापक बालाजी पेटकर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले गुरुजीवर प्रेम करणारे सर्व गावातील आणि बाहेरून आलेली सर्व मित्रमंडळी आणि उपस्थित बंधू भगिनी, मला अतिशय आनंद आहे की मला या गुरुजींच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. मी फार विस्तारामध्ये जाणार नाही कारण खूप उशीर झाला आहे. माझा आणि गुरुजीचा संबंध गेल्या 14-15 वर्षामध्ये आला, पण कार्यकर्ता म्हणून गुरुजीमध्ये काही जे अतिशय चांगले गुण आहेत त्याचा मुद्दाम या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. चिरंजीव बाळासाहेबांनी बऱ्याच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला. कुण्याही नेत्याचा विश्वास संपादन करायचा असेल तर कार्यकर्त्यामध्ये 3-4 गुणांची आवश्यकता आहे. एक, तो वेळ दिला पाहिजे. दुसरं, जेव्हा जेव्हा नेता एखाद्या निवडणुकीमध्ये भाग घेतो त्यावेळेस त्यानेही जीव ओतून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. नाहीतर कार्यकर्ते काही असे असतात की इतर वेळा खूप येतात पण निवडणूक आले की दिसतच नाही तुम्हाला. मी गुरुजीला पाहिलं की गुरुजी नोकरी सांभाळत जेव्हा जेव्हा एखादी निवडणूक असेल स्वतःला ते झोकून देत असेल. तुम्हाला दिवस रात्र काम करणं, रात्रीचं जागरण करणं. आणि मी एखादी मोहीम त्यांना जर सांगितली तर ते फते करून येत होते. तुम्हाला कारण गेली 40-50 वर्ष राजकारण करत असताना कार्यकर्ता दिलेल्या आदेशाला फते करणारा कार्यकर्ता पाहिजे. नाहीतर आदेश दिला तुम्ही घरी जाऊन झोपत असाल तर तो कार्यकर्ता काही कामाचा नाही तुम्हाला. म्हणून गुरुजीनं तर पहा ना, इकडं मलाही त्यांनी वेळ दिला आणि संस्थेचे अध्यक्ष नरोडलाही मी गेल्या 20 वर्षापासून ओळखतो. तुम्हाला माहित नाही, फार खोडी माणूस आहे, एवढा सोपा नाही. त्याच्या विचाराप्रमाणे जर पोरग वागलं नाही, सून वागली नाही तरी त्याला सोडत नाही मी तुम्हाला सांगतो. पण तो गुरुजी रिटायर झाल्यावर म्हणतो की माझा मित्र, फार मोठी गोष्ट आहे. काय म्हणजे आपल्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून ज्याने 36 वर्ष काम केलं तो आता रिटायर झाला आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणतो की तो माझा मित्र आहे. म्हणजे गुरुजी केवढा मोठा कलाकार आहे बघा बरं. त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, प्रामाणिक राहावं लागतं. आता जसं भास्करराव बेलोंडे म्हणाले, गुरुजी तुम्ही नशिबान दिसलेले तुम्हाला माहित नाही. बोलता बोलता नरोडी म्हणाले की गुरुजी उभं राहील तर मी थोडी आर्थिक मदत करतो. आणि मेहुणा म्हणाला तुम्हाला माहिती नाही. मेहुणा, अरे दत्तू तुझ्यासारखा मेहुणा मला मिळाला असेल तर मजाही. गुरुजी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माहिती मिसाळे गुरुजी, मी 3 वेळा खासदार झालो, 3 वेळा आमदार झालो, एकदा राज्यमंत्री झालो, वेगळ्या वेगळ्या संस्थेवर गेलो. मी तुम्हाला माहिती आहे, आताही जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. एखाद्या ठिकाणी तुमची निवड झाल्यावर खूप मोठ्या संख्येने लोक सत्कार करतात. तुम्हाला माहिती करतात. तुम्हाला आता बघा, उद्या 24-25 तारखेला नांदेडला कार्यक्रम आहे, तेग बहादूरचा. काय तयारी आहे तुम्हाला माहित नाही. नुसतं सभामंडप तुम्हाला माहित नाही, 10 कोटीचा आहे सभामंडप.
कारण मुख्यमंत्री येणार आहेत, देशाचे गृहमंत्री येणार आहेत. सत्ता जिथं आहे आपोआप ते वैभव येतं. पण रिटायर झाल्यावर एवढे लोक जमतात याचा अर्थ तुम्ही यांच्याशी काहीतरी प्रेमाचं नातं जोडलं, त्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सामील झालात म्हणून हे लोक जमलेले आहेत. तर आता गुरुजी रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर संस्थेचा अध्यक्ष म्हणतो माझा मित्र आहे. याचा अर्थ एकच आहे की गुरुजीनं आपल्या जीवनामध्ये 30-40 वर्षामध्ये आपला संसार करत असताना मित्राच्या सुखदुःखामध्येही सहकार्य केलं. लोक उगाच जमत नाहीत, तुम्हाला माहीत नाही. आजकाल तर पुरणपोळीचं जेवण द्या तरी लोक तुम्हाला माहीत नाही, यायला तयार नाहीत. लोक तेव्हाच येतात तुम्ही जेव्हा त्यांना प्रेम लावता, त्यांच्या सुखदुःखात सामील होता, तेव्हाच लोक तुमच्याही कार्यक्रमाला येतात तुम्हाला. आणि सगळ्यात मोठी सासरवाडीवाले तर कधीही तारीफ करत नाही तुम्हाला. दत्ता मुद्दाम उभा राहून इथं जे आहे ते तुमची तारीफ करतो म्हणजे गुरुजी फारच मोठे कलाकार आहेत, तुम्हाला माहिती. खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही असंच सगळ्यांशी नातं ठेवा. आमचे आशीर्वाद तुम्हाला मागेही होते, पुढे राहतील. आज तुम्ही मार्केट कमिटीचे उपसभापती म्हणून तिथं काम करताय. अजूनही मला माहित आहे की नरोड तुमच्याकडून काम घेणार आहे. चांगले पण सोडत नाही, सोडत. म्हणून तुम्हाला कामाची काय अडचण नाही. तुम्ही रिटायर झाला तरी तुम्हाला भरपूर काम आहे. बरं अवघड माणूस आहे गुरुजी. बघा पगार देतो म्हणणार आहे, एवढ्या लोकांच्या समोर म्हणणार काय हो ऑर्डरही दिलं म्हणलं. मग काय हे काही मानलं नाही घेऊ बस. 25,000 डिक्लेअर करला तुम्ही आजकाल करणार. नरोड मोठ्या मनाचा माणूस आहे. पण किटाई सकाळी माझ्याकडे आला. म्हणलं दादा मी कुत्र्याचं ब्रीडिंग सुरू केले म्हणला. म्हणलं काय रे बाबा, त्याच्यात फार फायदा आहे म्हणला. 2-4 कुत्रे ठेवले ना, एक कुत्र 10,000ला मी पुराले म्हणला. म्हणून अशा माणसापाशी गुरुजी टिकले म्हणजे तुमची तारीफच आहे तुम्हाला. आणि रिटायर झाल्यावर 25,000 अजून. म्हणजे नरोड तुझ्या माझ्यापेक्षाही मोठा कलाकार गुरुजी यांनी. चांगली गोष्ट आहे. खूप चांगला सुंदर कार्यक्रम झाला. गुरुजीच्या भावी जीवनासाठी मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. तुमच्यावर या सगळ्या लोकांचं असंच प्रेम राहावं. संस्था अध्यक्षाचंही आज त्यांनी तुम्हाला CEO म्हणून घेतले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती. आणि तिथं तर काय आमच्या नरोडची बँकच आहे, तुम्हाला माहिती नाही. स्वतःची बँक आहे. मी उद्घाटन केलं, माझा हात गुन्हा आहे. पण व्याज कमी दिलास. मी 50,000 ठेवलो तर परवा 72,000 मिळालं. मला दुसऱ्या बँकेमध्ये झालं तर दुप्पट होत होतं. घेऊ ना. ओपनिंगच्या वेळेस गुरुजी मी 50,000 ठेवले यांच्याकडे.
5 वर्षानंतर कळलं तर 72,000 दिवलं. आता मी बँकर आहे तुम्हाला माहित नाही, दुप्पट तर झाले पाहिजेत ना. अतिशय चांगला कार्यक्रम झाला. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सगळ्यांना भुका लागलेली आहेत, मलाही भूक लागली. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.